त्यांना पण सांगून दिलं ना तरी चालेल. मी तर डायरेक्ट होणार ब्रँचला आणि पैसे बोलले माझ्याकडे आले मग तुम्ही दिले ना मला टाइम. मी लिंक मी सांगेल तुम्हाला नाही कळलं तर मॅडमना सांगेल लिंक पाठवायला. मॅडम ना मला नाही चालणार का मॅडम. ते राज ठाकरेला जरी कंप्लेंट केली ना तरी मी भीत नाही म्हणा. ते राज ठाकरेला जरी कंप्लेंट केली ना तरी मी भीत नाही म्हणा. माफी मागायला माफी मागतो. माफी नाही पाहिजे. राज साहेबांची पण मागतो. कशाबद्दल काय शब्द काय बोलला. कंप्लेंट राज ठाकरेंना करायचे मॅडम. तुम्ही राज ठाकरेंना बोललास नाही. राज ठाकरेंना बोललो. दुसरं काय माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. पूर्ण बोल. जोरात बोल. कंप्लेंट करायचं नीट बोल. काय बोलतो ना नीट बोल. राज ठाकरेंचं नाव घ्यायचं तुझं अधिकार आहे. मग बायकांशी कसा बोलतो तू. चुकी झाली. मी आजच्या पुढे काहीच बोलणार नाही आणि मी हा काम पण सोडून देत. बायकांशी कसा बोलतो माझ्याकडनं. बायकांबरोबर का तेवढा बोलतो. बायकांशी कसा बोलतो तू. कसा बोलतो झालं तुझं. तर ते काय खूप उशीर आले नाही. बाकीच्या महिलांना घेऊन म्हणजे यायला उशीर होत होता त्यांना इकडे. आणि साहेबांबद्दल पण खूप काय काय बोलले ते. मी सगळं रेकॉर्ड करून घेतलं त्यांचं. कारण मागच्या वेळेस पण ते एवढं घाणेरडं तोंडी बोलत होते. मागच्या वेळेस मी काही बोलले नाही. माझा जॉब होता त्याच्यामुळे मला थांबायला आले नाही. ह्या वेळेस पण त्यांनी तसंच केलं. ते बोले कोणाला कंप्लेंट करायची ते करा वगैरे. परत सलून देणार नाही वगैरे. प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांचं तेच. आणि मीच नाही ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. ह्याच्या पुढे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल तो नगरसेवक राहू, आमदार राहू किंवा खासदार राहू यांनी जर कधी कोणती प्रतिक्रिया दिली तर त्यांना सामोरं जावं लागेल. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्वाही आहे. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा